पण वेळ नाही? मग ट्राय करा ही झटपट झणझणीत शेवची भाजी. आपल्या खानदेशात म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार या एरियामध्ये एक भाजी बनते, शेवची भाजी. आणि तुम्ही तिथे कोणत्याही हॉटेलमध्ये गेलात ना की ही मस्त झणझणीत तर्रीदार शेवची भाजी तुम्हाला मिळणारच. अगदी 8 ते 9 मिनिटात तयार होते आणि खूपच टेस्टी बनते. हॉटेलसारखी चवदार शेवभाजी आज आपण घरच्या घरी अगदी कमी वेळेत करणार आहोत. तर नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे सगळ्यात आधी आपण एक कढई गरम करून घेऊया. मग त्यामध्ये अगदी एक छोटा चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे. तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की मग एक मोठा कांदा उभा स्लाइस करून आपल्याला तोही घालून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता हे पहा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला कांदा छानपैकी परतून झालेला आहे. आता यामध्ये मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1.5 इंच आलं घालून घेणार आहे. आता पुन्हा एकदा लसूण आणि आलं घातल्यानंतर आपण मिनिटभर हे चांगलं कांद्यासोबत परतून घेणार आहोत. मिनिटभरामध्येच आलं लसूणचा जो उग्रपणा असतो तो जरा तेलामध्ये निघून जाईल. मग यामध्ये आपल्याला मुठभर खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खोबरं किसून जरी घेतलं तरीही चालेल, पण इथे मी मुठभर खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. आता तेही मी यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे खोबरंसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला 1 ते 2 मिनिट चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं आणि कांदा जितका छान खरपूस रंगावरती आपण भाजून घेऊ तेवढाच सुंदर कलर आपल्या या ग्रेव्हीला येणार आहे. आता आपलं खोबरं छान परतून झालेलं आहे, ते काढून आपण एका प्लेटमध्ये घेऊया. आणि त्याच कढईमध्ये 2 पळीभर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं, कारण ही भाजी अगदी तर्रीदार असते. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग यामध्ये 2 तमालपत्राची पाने, 2 हिरव्या वेलची, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे. तसेच यामध्येच आपण 1 चमचाभर जिरं घालून घेणार आहोत. आता हे जे काही आपण खडे मसाले घातलेले आहेत ते चांगले फुलले की मग यामध्ये 1 चमचाभर बेडगी मिरची पावडर घालायची आहे. आणि तसेच यामध्ये अगदी थोडीशी हळद देखील घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण 1 चमचाभर धने पावडर घालूया. आणि आता हे जे कोरडे मसाले घातलेले आहेत ते आपण या तेलामध्ये अगदी मंद आचेवरती चांगले परतून घेणार आहोत. बेडगी मिरची अशी तेलामध्ये घातल्यामुळे त्या भाजीला आपला कलर खूपच सुंदर येतो. कोरडे मसाले चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक पिकलेला लाल जर्द टोमॅटो घ्यायचा आहे आणि मिक्सरवर त्याची प्युरी करायची आहे. मग ही प्युरी आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत. आता ही प्युरी सुद्धा 1 ते 1.5 मिनिटं या तेलामध्ये आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. आता आपण अगदी मंद आचेवरती ही प्युरी जी आहे ती 1.5 ते 2 मिनिटं तेलामध्ये चांगली परतून घेऊयात. आणि आपला टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण जे मगाशी खोबरं आणि कांदा परतून घेतला होता ते छानपैकी थंड झालेले आहेत. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि अगदी अर्ध फुलपात्रभर यामध्ये पाणी घालून घेऊयात. आणि आता याची एकदम स्मूथ अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने एकदम फाईन अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे, ज्यामुळे आपली जी शेवभाजी आहे ती टेस्टी तर होतेच पण एकदम दाटसर अशी बनते. तर हे पहा, ही जी शेव आपण भाजीमध्ये वापरणार आहोत त्यापैकी अगदी थोडीशी शेव मी इथे खलबत्त्यामध्ये घालून घेणार आहे. आणि आता ही जी 2 चमचेभर आपण शेव खलबत्त्यामध्ये घालून घेतलेली आहे ती छान बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शेव एकदम बारीक करून घालता तेव्हा आपल्या ग्रेव्हीला खूपच सुंदर अशी टेस्ट येते आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती अगदी दाटसर बनते. तर हे पहा, अशा पद्धतीने जाडीभरडी आपण ही शेव छान वाटून घेतलेली आहे. आता ही आपण बाजूला ठेवूयात आणि आपला जो टोमॅटो आहे तो शिजलाय का पाहूयात. तर आता हे पहा, आपला टोमॅटो एकदम मस्त दाणेदार असं टेक्स्चर त्याला आलेलं आहे, म्हणजे आपला टोमॅटो मस्त शिजलेला आहे.
आता आपण एकदा हे सगळं चांगलं हलवून घेऊयात आणि यामध्ये 8 ते 9 कढीपत्त्याची पानं घालूयात। सगळ्यात सुरुवातीला जर कढीपत्त्याची पानं घातली तर ती बहुधा करपण्याची शक्यता असते, त्यामुळे या स्टेजला आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। आणि आता आपण यामध्ये जे खोबरं, आलं, लसूण आणि कांद्याची प्युरी केलेली होती ती आता यामध्ये घालून घेऊयात। कांदा आणि खोबरं आपण ऑलरेडी छान खरपूस असं परतून घेतलेलं आहे, पण ते वाटताना आपण त्यामध्ये पाणी घातलं होतं, त्यामुळे पाण्याचा अंश जाईपर्यंतच आपल्याला हे वाटण पुन्हा एकदा या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तर हे पहा, साधारणतः 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये छान परतल्यानंतर याच्या किनारींना असं तेल सुटलेलं असेल। ज्या अर्थी आपल्या या किनारींना मस्त असं तेल सुटतंय म्हणजे आपला या वाटणामधला पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी झालेला आहे। तर आता हे पहा, 2 ते 3 मिनिटानंतर आपल्या भाजीला काय सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त झणझणीत ही भाजी दिसत आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचाभर काळा मसाला घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठही आपण आता घालून घेऊया। आता पुन्हा एकदा हे सगळे जे मसाले आहेत ते या वाटणासोबत आपण चांगले परतून घेणार आहोत। आता आपल्या वाटणाला सुंदर कलर देखील आलेला आहे आणि छानशी तर्री देखील याला सुटायला लागलेली आहे। आता या स्टेजला आपण जी मगाशी शेव बारीक करून ठेवली होती ती यामध्ये घालून घेणार आहोत। आता शेव सुद्धा या वाटणामध्ये आपण चांगली मिक्स करून घेऊया आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फुलपात्रभर पाणी घालूयात आणि छान ते खवळून यामध्ये घालून घेऊया। तसेच यामध्ये आता आपण 1 ग्लासभर गरम पाणी घालायचं आहे। या भाजीमध्ये घालताना नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे, जेणेकरून पाणी घातल्या घातल्या लगेचच आपल्या या भाजीला सुंदर असा तेलाचा तवंग येतो आणि भाजी खूपच सुंदर दिसते। तर आता आपण अशाच पद्धतीने भाजीला 2 ते 3 मिनिटं चांगली उकळी काढून घेऊया, कारण आपण यामध्ये शेव घातल्यानंतर भाजी जास्त वेळ शिजवू नाही शकत, त्यामुळे आधीच आपल्याला शेव घालायच्या आधीच 2 ते 3 मिनिटं हा रस्सा छान कडकडीत असा उकळून घ्यायचा आहे। तर आता हे पहा, 2 ते 3 मिनिटानंतर आपल्या भाजीला सुंदर असा तेलाचा तवंग आलेला आहे। आता सरळ आपण गॅस बंद करूयात आणि त्यामध्ये ही मोठी शेव घालून घेऊया। तसेच छान मस्त अशी टेस्ट येण्यासाठी वरून आपल्याला कसुरी मेथी हाताने क्रश करून ती वरून भुरभुरायची आहे। आणि आता हे पहा, एकदम मस्त झणझणीत आणि तर्रीदार आपली शेवभाजी तयार झालेली आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की या भाजीमध्ये शेव आपल्याला तेव्हाच घालायची आहे जेव्हा आपण लगेचच जेवायला बसणार आहोत। तुम्ही जर आधी भाजी बनवून ठेवाल आणि नंतर उशिरा जेवायला बसाल तर आपल्या या शेवचा पूर्णपणे गाळ झालेला असेल, त्यामुळे असं न करता जेव्हा आपण जेवायला बसणार आहोत अगदी त्यावेळेसच या भाजीमध्ये आपल्याला शेव घालायची आहे आणि मस्त ही गरमागरम तर्रीदार शेवभाजी आता भाकरी, चपाती किंवा अगदी पावासोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता। काय मग, बघून असं तोंडाला पाणी सुटलं असेल की नाही? चला तर मग, आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे रोज येणाऱ्या व्हिडिओंचा तुम्हाला नोटिफिकेशन पडेल। चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीज सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।